नमस्कार. मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्या संयुक्त विद्यमाने आपले सहर्ष स्वागत करते. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी म्हणून आपण साजरी करतो. या नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते. यानुसारच असुरांचा राजा नरकासूर प्रागज्योतिषपूर नेपाळचा दक्षिण प्रांत सध्याचा येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडले त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. आदितीची मौल्यवान कवच कुंडले परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्य तेजाच्या विजयांचे प्रतीक आहे. ज्या मुलींनी समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले, त्यामुळेच या 16 सहस्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाची देखील सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणूनच नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करणे महत्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अंधार, अज्ञान यांच्यापासून मुक्तता मिळवली. म्हणूनच हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आत्ताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासूर थैमान घालीत आहे. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते. मात्र आता आपल्यालाच श्रीकृष्ण बनवून वाईट प्रथांवर नायनाट करायचा आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपल्या घरातून केली तर यंदाच्या नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया, तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आपल्याला आनंद मिळेल. या ठिकाणी डोके धुणे, डोळ्यात अंजन लावल्याने काळी नजर, वाईट नजर दूर राहते असे मानले जाते. काही लोक म्हणतात की तंत्रात रमणारे लोक या दिवशी त्यांचे मंत्र शिकतात. पर्यायी म्हणून लोक त्यांच्या मूळ रहिवाशांच्या निवेदाला अर्पण करतात. वाईट आत्म्याला दूर करण्यासाठी या देवीला त्याची कुलदेवी म्हणतात. काही कुटुंबे या दिवशी त्यांच्या पूर्वजांना अन्नही अर्पण करतात. राजस्थान, गुजरात मधून दीपावलीचा दुसरा दिवस काली चौदस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर स्वच्छ कपडे घातले जातात. नातेवाईक मित्रांकडे मोठा नाश्ता केला जातो. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दुपारच्या जेवणाचा भाग म्हणून विशेष गोड पदार्थ दिले जातात. संध्याकाळी घरामध्ये तेलाचे दिवे लावले जातात. लोक सुगंधित तेलाने स्नान करण्यासाठी घरी परततात. एका रांगेत दिवे लावले जातात. घरातील महिला पुरुषांसाठी आरती करतात. भेटवस्तूंची देवाणघेवाण होताना दिसते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कडूबेरी पायाखाली चिरडली जाते. हे वाईट आणि अज्ञान दूर करण्याचे प्रतीक आहे. कुटुंब आणि मित्रांसह विविध प्रकारचे पोहे आणि मिठाया बनवल्या जातात आणि खाल्ल्याही जातात. आश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. दिवाळीचा हा पुढचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. अमावस्या असली देखील ती शुभ समजली जाते. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मी पूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केले जाते. म्हणूनच हे लक्ष्मी पूजन स्थिर लग्नावर करण्याची प्रथा आहे. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्री सुक्ताचे पठणही केले जाते.
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत लक्ष्मीपूजनाने सुरू होते. या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवले जातात. त्यावर किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागदागिने ठेवून त्याची पूजा केली जाते. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी म्हणून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याचे पूजन केले जाते. परंतु गुप्तता ही पाळली जाते. तर असे हे लक्ष्मीपूजन आहे. असे हे दिवाळीचे 3 दिवस आपण साजरे करतो.